चपात्या बनवून जर पीठ उरलं ना तर त्याचं असं काय बनवून खात जायचं. याचं एवढा वेळ लागतं ना माणसाला की पुढच्या वेळेस आहे ना चपात्या करायच्या वेळेस थोडं पीठ नक्कीच काढून ठेवून बनवतोय माणूस. एवढं टेस्टी लागतं बघा हे. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर कांदा घ्यायचाय. आता कांदा इथे एक घेतला मी आणि त्याला ना असं उभं उभं कापून घेतलंय बघा. एकदम पातळ कापायचं बरं का कांदा. आणि आता आहे ना लगेच याला एखाद्या भांड्यात टाकून द्यायचं आणि नंतर लगेच कोथिंबीर कापून घ्यायची. कोथिंबीरीला कापलेल्या कांद्यात टाकून द्यायचं आणि इथे एव्हरेस्टची कसुरी मेथी घेतली मी, ती 1-1.5 चम्मचाच्या मध्ये टाकून द्यायची. त्याचबरोबर एव्हरेस्टचं लाल मिरची पावडर घेतलंय, ते पण आपल्या टेस्ट अनुसार द्यायचं त्याच्यात टाकून. नंतर 1 चम्मच आहे ना धन्याची पावडर टाकायची, थोडंसं अद्रक लसूण टाकायचं आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा. आता याला चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. आता कणिक घ्यायची उरलेली आणि त्याला आहे ना पिठात बुडून असं लाटून घ्यायचं थोडंसं. नंतर त्यावर तो मसाला टाकायचा. मीठ टाकायचं चवीपुरतं. पहिलं मीठ नाही टाकायचं, नाहीतर मग पाणी सुटतं मसाल्याला आणि लाटताना हे फुटून जातं. त्याच्यामुळे जेव्हा लाटायचं ना तेव्हा मीठ टाकून मिक्स करायचं आणि लाटायचं. मग असं त्याच्या साईड उचलायच्या आणि एकावर एक ठेवून त्याचं तोंड दाबून घ्यायचं. हाताने असं गोळा करायचं, चांगला दाबून घ्यायचा, पिठात बुडून लाटून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने लाटायचं बरं का. जर जोर लावला ना तर मग सगळा कांदा असा वर येतो. हळूहळू लाटायचं जेवढं होईल तेवढं. नंतर पॅन किंवा तवा ठेवायचा, त्यावर हे टाकून द्यायचं आणि मीडियम बारीक गॅसवर आलटी पलटी करायचं पहिलं आणि नंतर त्याच्यावर तेल किंवा तूप टाकून घ्यायचं बघा. आणि मग नंतर एकदम बारीक गॅस करायचा आणि मग दोन्हीकडून पण खरपूस असा कलर येऊस भाजायचा बघा. कांदा सुद्धा आजपर्यंत असा मस्त भाजतो ना तर टेस्टला सुद्धा खूप छान लागतं. मग त्याच्यामुळे हाय गॅस नाही करायचा, मीडियम गॅसवर बारीक गॅसवर भाजून घ्यायचं असं मस्त पैकी. आणि जेव्हा खायचंय ना तेव्हा सुद्धा परत असं वरून तूप टाकायचं. कसलं जबरदस्त वाटतं खरंच. तूप टाकलं का असे 2-3 हाताने फटके मारून घ्यायचे त्याच्यावर आणि मग आता खायला बसायचं बघा. आता इथं दही घेतलं मी, त्याच्यावर परत थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि मग त्याच्याबरोबर एन्जॉय केला. असला जबरदस्त लागतो ना. किंवा तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर खरंच एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.